हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। आदरणीय नितीनजी गडकरी सर यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत। याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सहकार आणि पणन मंत्री श्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेचे सभापती आदरणीय श्री रामराजे नाईक निंबाळकरजी, गृहराज्यमंत्री श्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटीलजी, छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हा परिषद साताऱ्याचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मोहनरावजी कदम, आमदार जयंत असगावकर, आमदार मकरंद जाधव पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार पृथ्वीराज चव्हाणजी, आमदार महेश शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दीपक चव्हाण, आमदार श्री जयकुमार गोरे आणि आमदार श्री शशिकांत शिंदे या सर्व मान्यवरांचं स्वागत। संपूर्ण देशभरातून जॉईन झालेल्या सर्वांचं स्वागत। आणि मी विनंती करतो नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे आरओ आदरणीय श्री अंशुमली श्रीवास्तवजी यांना की त्यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करावं। खंबाटकी घाट टनल के ब्रेक थ्रू कार्यक्रम के शुभ अवसर पर मैं अंशुमाली श्रीवास्तव, रीजनल ऑफिसर NHAI मुंबई, माननीय केंद्रीय मंत्री सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्रालय श्री नितिन गडकरी जी का, माननीय गार्जियन मिनिस्टर श्री बाला साहेब पाटिल जी का, माननीय राज्य सरकार के सभी मंत्रीगण, माननीय सांसद सदस्य, माननीय आमदार पार्षदगण, राज्य सरकार के NHAI के और केंद्रीय मंत्रालय के सभी अधिकारीगण, गायत्री कंस्ट्रक्शंस के सभी कार्यकर्ता का सभी और उपस्थित सभी समूह के लोगों का मैं इस शुभ अवसर पर बहुत बहुत स्वागत करता हूं और उनके आशीर्वाद की कामना करता हूं कि ये प्रोजेक्ट हम जल्दी पूरा करें। धन्यवाद। धन्यवाद सर। 23 डिसेंबर 2018 ला आपण या खंबाटकी घाटातील नव्या टनेलचा भूमिपूजन सोहळा केला। मगाशी म्हटलं तसं हा जुळा बोगदा आहे। एका मार्गिकेचं खुलेकरण झालेलं आहे आणि काही क्षणातच दुसऱ्या मार्गिकेचं खुलेकरण होणार आहे। मी या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री बाळासाहेब पाटीलजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं। नमस्कार, आवाज येतो माझा? हो येतो। नमस्कार। या ठिकाणी उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री नामदार गडकरी साहेब, महाराष्ट्राच्या विधान परिषद सभापती नामदार रामराज निंबाळकर साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई साहेब, खासदार श्रीनिवासराव पाटील, ज्या विभागामध्ये हा कार्यक्रम होतो त्या विभागाचे आमदार मकरंद पाटील आबा, त्यांनी या ठिकाणी सुरुवातीला प्रस्ताव केले ते अंशुमन श्रीवास्तवजी, त्याचप्रमाणे रस्ते वाहतूक विभागाचे सर्व प्रशासकीय अधिकारी, सातारा जिल्ह्यातले सर्व अधिकारी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी सातारा आणि पुणे या मार्गावर गेली अनेक वर्ष वाहतुकीची जी अडचण येत होती त्यासाठी आपण पूर्वी एक बोगदा त्या ठिकाणी तयार केला, त्याच्या माध्यमातून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू झाली आणि येत असताना जुना घाट आपण वापरत त्या ठिकाणी होतो। या रस्त्याच्या माध्यमातून सांगली असेल, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक, बेंगलोर पर्यंतचा सर्व भाग, अगदी केरळला जाणाऱ्या मंडळीची सुद्धा चांगल्या प्रकारची सुविधा झाली आणि या मार्गावरून शेतीमालाची प्रचंड अशी आवक जावक ही निश्चित त्या ठिकाणी झाली। परंतु अलीकडच्या काळामध्ये या खंबाटकी घाटामध्ये अडचणी येत असल्यामुळं त्या ठिकाणी वेगळा बोगदा असावा अशी मागणी आली आणि जो मूळ बोगदा झाला त्याच्या यश वळणामुळे अनेक अपघात झाले, अनेकांना आपले जीव गमवावे लागले आणि या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी आपल्या नेहमीच्या शैलीने या ठिकाणी एक चांगला मार्ग शोधला आणि त्यामध्ये त्यांनी 6 मार्गाची मार्गिका या ठिकाणी येत असून आज आपण त्याचं एका बाजूचं ओपनिंग त्या ठिकाणी करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं दळणवळणाच्या दृष्टीनं इंधनाची बचत, वेळेची बचत आणि पैशाची फार मोठी बचत होणार आहे।
आणि या वेळ वाचल्यामुळं या रस्त्यावरची वाहतुकी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढणार आहे. सर्व धोक्यांची कल्पना लक्षामध्ये घेऊन चांगल्या प्रकारचं याचं प्लॅनिंग हे निश्चित त्या ठिकाणी केलं. मला सार्थ अभिमान आहे की या बोगद्याची सुरुवात होत असताना सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हा होत असताना या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं निश्चित या जिल्ह्याच्या आणि परिसराच्या विकासामध्ये त्याचं फार मोठं योगदान आहे. मी या सर्व उपक्रमाबद्दल गडकरी साहेबांचं अतिशय मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. त्याने एक चांगल्या प्रकारचं काम या निमित्ताने इथं केलं आणि केंद्र सरकारच्या अनेक प्रकारच्या योजना या राज्यामध्ये आणण्यामध्ये त्यांचा पुढाकार निश्चित त्या ठिकाणी राहिलेला आहे. अनेक रस्त्याच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले आहेत. मी अधिक न बोलता या परिसराच्या विकासामध्ये भर पडत असताना पश्चिम महाराष्ट्राचे काही जिल्हे त्याचबरोबर कर्नाटक, केरळ या भागातल्या लोकांच्यासाठी चांगल्या प्रकारची मुंबईला जाण्यासाठी आणि उत्तर भारतासाठी जोडणाऱ्या रस्त्याची चांगली निर्मिती केली. याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद नामदार पाटील सर. जसं की आपण सांगितलं त्यानुसार हा जो नवीन टनेल होणार आहे, जो बोगदा होणार आहे, त्याच्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, इंधन वाचणार आहे, पैसे वाचणार आहेत आणि त्याहीपेक्षा सुरक्षेच्या दृष्टीनं हा नवीन टनेल अत्यंत महत्त्वाचा आहे. कधी काही खंबाटकी घाट म्हणजे अत्यंत ट्रॅफिक जाम, वाहतुकीची कोंडी असं समीकरण होतं. पण गेल्या काही वर्षामध्ये जो एक टनेल झाला त्यामुळं साताऱ्याहून पुण्याला जाताना खूप मोठी सुविधा निर्माण झाली होती. पण पुण्याहून साताऱ्याला येताना तो घाट चढून यावं लागत होतं. आता जो नवीन बोगदा होणार आहे, या बोगद्यामुळं लाखो प्रवाशांची सुविधा होणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून गडकरी साहेबांनी संपूर्ण देशभरामध्ये जी काही कामं केलेली आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं विकास पुरुष अशी त्यांची ओळख झालेली आहे आणि आज त्याच्यामधला हा पुढचा टप्पा आहे. यानंतर मी विनंती करणार आहे, आज आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत त्या कार्यक्रमाकडे आपण जाऊया. मी आदरणीय नितीनजी गडकरी यांना विनंती करेन की त्यांनी डिजिटली कोनशिलेचं अनावरण करावं. कोनशिला अनावरण झाल्यानंतर आपण लगेचच या प्रकल्पासाठीची फिल्म बघणार आहोत. विनंती करतो गडकरी सरांना की त्यांनी रिमोट कंट्रोलद्वारे डिजिटल कोनशिलेचं अनावरण करावं. मुंबई से बैंगलोर को जोड़ने वाले राष्ट्रीय राजमार्ग 4 पर महाराष्ट्र एवं कर्नाटक के अनेक महत्वपूर्ण शहर हैं। ठाणे, पूना, सातारा, कोल्हापुर, बेलगांव, चित्रदुर्ग इन महत्वपूर्ण शहरों के साथ महाबलेश्वर, पंचगनी, कास पठार इन पर्यटन स्थलों के साथ सज्जनगढ़ जैसे धार्मिक स्थलों पर जाने के लिए इसी राजमार्ग का उपयोग किया जाता है। इसी मार्ग पर सातारा पूना के बीच खंबात की घाट है, जो अपने आप में इस मार्ग की एक विशेषता है। पूना से सातारा की ओर जाते हुए मौजूदा घाट सड़क का उपयोग करना पड़ता है, जिसकी लंबाई लगभग 8 किलोमीटर है। सातारा से पूना की ओर आने वाले रास्ते पे खंबात की खंड की कुल लंबाई 6 किलोमीटर है, जिसमें मौजूदा सुरंग 850 मीटर लंबी है। लेकिन अब ये टनल सेवा के स्तर को पार कर चुकी है। ये ध्यान में रखते हुए एवं पुणे सातारा मार्ग की घाट मार्ग की लंबाई और ईंधन बचत करने हेतु केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी ने इस घाट मार्ग पे नए 3 लेन के 2 जुड़वा टनल निर्माण करने का निर्णय लिया। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण इस निर्णय को प्रत्यक्ष रूप दे रही है। वाहन मेंटेनेंस कम होगा। मौजूदा एस कर्व को पूरी तरह से समाप्त कर दिया जाएगा, जिससे इस घाट में होने वाली दुर्घटना की जोखिम कम हो जाएगी। खंबात की घाट की 6 लेन की ट्विन टनल वाली ये परियोजना किलोमीटर 771.730 चेनेज वेले से शुरू होकर खंडाला में किलोमीटर 782 चेनेज पे खत्म होती है। टनल के प्रत्येक ट्यूब में कैरेजवे की चौड़ाई 10.5 मीटर है। ट्यूबों की समग्र आंतरिक चौड़ाई सामान्य रूप से अधिकतम 16.16 मीटर है। कैरेजवे में ऊपरी टनल के अंदर का अधिकतम क्लियरेंस 9.31 मीटर और न्यूनतम क्लियरेंस 5.5 मीटर है। कैरेजवे में रिजिड पेवमेंट का निर्माण किया जाएगा। प्रत्येक ट्यूब की लंबाई 1148 मीटर है।
आपात स्थिति में प्रत्येक ट्यूब में यातायात को डाइवर्ट करने के लिए 400 मीटर की दूरी पर 5.5 मीटर कैरेजवे के साथ सिंगल लेन क्रॉस पैसेज टनलों की व्यवस्था की जाएगी। टनल में दृश्यता हेतु एलईडी लाइट, वेंटिलेशन के लिए सीलिंग पे जेट फैन, टनल कंट्रोल सेंटर, इमरजेंसी व्यवस्था, फायर फाइटिंग सिस्टम, वीडियो सर्वेलेंस सिस्टम आदि व्यवस्थाएं सुविधा एवं सुरक्षा की दृष्टि से रहेगी। देश की धमनियां यानी राजमार्ग विकास को गति देते हुए केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन जी गडकरी समय और पैसे की बचत हो इस दिशा में कार्य कर रहे हैं। राष्ट्रीय राजमार्ग पर पूर्णत्व की ओर अग्रसर खंबात की परियोजना ये इसी दिशा में एक पहल है। सुमारे 1148 मीटर लांबी असलेल्या या खंबाटकी घाटातील ट्विन टनेलचा आज आपण एका वेगळ्या टप्प्यावरती आलो आहोत। मी आदरणीय नितीनजी गडकरी यांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे, 6 मार्गिका बोगद्याच्या अंतिम खुदाईसाठी आणि बोगदा खुला करण्यासाठी मी मंत्रीजींना विनंती करतो की त्यांनी पुन्हा एकदा रिमोटद्वारे बटन दाबावं आणि ब्रेक थ्रू साठी अनुमती द्यावी। 3, 2, 1, 0। आपण बघत आहात ऐतिहासिक खंबाटकी घाटातील या टनेलचा ब्रेक थ्रू झालेला आहे आणि हा टनेल ओपन झालेला आहे। एका शक्तिशाली स्फोटाद्वारे आपण या टनेलला खुलं केलेलं आहे। सुमारे 1148 मीटर लांबीचा हा बोगदा आहे। प्रत्येकी 3 मार्गिका असलेला हा बोगदा आहे। त्याच्यातील उजव्या बाजूच्या बोगद्याचं आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते बटन दाबून ब्रेक थ्रू करून आपण हा बोगदा खुला केलेला आहे। एक ऐतिहासिक असा हा क्षण होता। एका शक्तिशाली स्फोटाद्वारे आता या ठिकाणी हा बोगदा खुला झालेला आहे। सर्व इंजिनियर्स, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे सर्व अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन। भारताच्या विकासामध्ये एक पाऊल पुढे म्हणून दळणवळणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा खंबाटकी घाटातील बोगदा खुला झालेला आहे। यानंतर मी विनंती करणार आहे आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांना की त्यांनी मार्गदर्शन करावं, मनोगत व्यक्त करावं। गडकरी यांना की त्यांनी मार्गदर्शन करावं, मनोगत व्यक्त करावं। माननीय श्री बाळासाहेब पाटील, माननीय मंत्री सहकार महाराष्ट्र राज्य, माननीय सभापती आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब, श्री उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण, सांसदगण आणि विशेष करून NHAIचे सर्व अधिकारी, सरकारी अधिकारी, महाराष्ट्र सरकारचे सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि बहिणींनो, आज खंबाटकी घाटाच्या दोन्ही टनेल थ्रू झालेल्या आहेत। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विशेषतः पुणे, सातारा, कोल्हापूर हा अतिशय ट्रॅफिकच्या दृष्टीने वर्दळीचा असा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि यावर विशेष रूपाने अनेक प्रकारच्या अडचणी सातत्याने येतात। आजचा हा कार्यक्रम होत असताना मलाही आठवतं की मी 1995 साली ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी रामराजे त्या काळात आमदार पण होते आणि त्या काळामध्येच आमचा महाबळेश्वरला कॅबिनेटची मीटिंग होती। त्यावेळी या घाटामध्ये मी अडकलो होतो एक टँकर उलटा झाल्यामुळे आणि जवळपास 7-8 तास मला रस्त्यावरच थांबावं लागलं होतं। त्यानंतर माहिती घेतल्यानंतर मग मी किर्लोस्कर कन्सल्टंट यांच्याकडे एक काम होतं आणि त्यांनी असा रिपोर्ट दिला होता की टनेल काही इकॉनॉमिकली व्हायबल नाही आहे। त्यावेळी मी सर्व अधिकाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी महाबळेश्वरला बोलवलं होतं। त्यावेळी पुणे विभागाचे चीफ इंजिनियर देशपांडे होते
आणि त्यांनी प्रेझेंट केलं की एवढी मोठी टनेलची कॉस्ट आणि ट्रॅफिक याच्यामध्ये काही होणं शक्य नाही. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं होतं की एक काम करा की आपण जो एक्झिस्टिंग रस्ता आहे तो जाण्याकरता ठेवू आणि येण्याकरता फक्त सिंगल टनेल एक बांधू. त्यामुळे ती इकॉनॉमिकली व्हायबल आणि लोकांचा त्रास कमी होईल. आणि म्हणून त्या काळामध्ये आपण ही टनेल निर्माण केली होती जी आज अस्तित्वात आहे 2 लेनची, आणि त्यामुळे आपण बराचसा रिलीफ मिळाला. परंतु ट्रॅफिक खूप वाढला. त्यामुळे पुणे सातारा या रोडवर अनेक प्रकारच्या अडचणी ट्रॅफिकमुळे होत होत्या. त्यामुळे आपण पुन्हा 6 लेन 3 लेनच्या 2 टनेल या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्या टनेल थ्रू झाल्यात आणि लवकरच हे काम पूर्ण होईल आणि निश्चितपणे पुणे सातारा कोल्हापूर बंगलोरपर्यंत जाणाऱ्या लोकांना या दृष्टीने सुविधा उपलब्ध होईल असा मला विश्वास आहे. पुणे सातारा रोडच्या तक्रारी आपण सगळ्यांनी वारंवार केल्या. हा रोड कंत्राटदाराच्या आर्थिक अडचणीमुळे कचाट्यात सापडलेला होता. त्यावेळी टर्मिनेट केला असता तर पुन्हा 6 महिने त्याच्यावर अनेक उशीर झाला असता, कोर्ट केसेस झाल्या असत्या. त्याचा टोल आम्ही सस्पेंड केला आणि तो सस्पेंड करून तो पैसा याच्यात टाकून मार्ग काढला आणि मला आज सांगताना आनंद होतो आहे की 96% काम पूर्ण झालेलं आहे. आणि विशेषतः एप्रिल एंडपर्यंत म्हणजे आता फरवरी, मार्च आणि एप्रिल 3 महिन्यात हा प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि काम पूर्ण होईल. त्यामुळे पुणे सातारा रोडवर कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही असाही मला विश्वास आहे. साताराच्या पलीकडे सातारा ते कागल असा पुन्हा 6 लेन रोड करण्याचे 2 BOT टेंडर निघालेले आहेत आणि येत्या 1-1.5 महिन्यामध्ये त्याच्याही कामाला सुरुवात होईल असा मला विश्वास आहे. याच ठिकाणी या रस्त्यावर आज 50,000 PCUचा ट्रॅफिक आहे आणि तो लक्षात घेता या रस्त्यावर नवीन हायवेची आवश्यकता होती आणि त्यामुळे आम्ही पुण्यापासून तर बंगलोरपर्यंत असा एक नवीन हायवे बांधण्याचं ठरवलेलं आहे. सध्या आपल्याला माहिती असेल की पुणे ते बंगलोर हे अंतर 840 किलोमीटर आहे आणि याच्यावर 50,000 PCUचं ट्रॅफिक आहे. परंतु आता नवीन हायवे आपण जो करणार आहोत तो केवळ 695 किलोमीटरचा राहणार आहे. जवळपास 145 किलोमीटरची बचत होणार आहे आणि हा 6 लेन ॲक्सेस कंट्रोल रोड राहणार आहे. आणि म्हणून हा ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे आहे. याची अलाइनमेंट पूर्णपणे नवीन आहे आणि याच्यामध्ये याला पलीकडे 8 लेनपर्यंत करण्याची देखील व्यवस्था आहे आणि याच्यावरची स्पीड कमीत कमी 120 किलोमीटर प्रति घंटा या मानाने परमिशन राहणार आहे. याचं लँड ॲक्विशन आणि इतर सर्वची किंमत 45,000 कोटी इतकी राहणार आहे. याची अलाइनमेंट अंतिम टप्प्यात आलेली आहे. विशेषतः माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि काही तिथल्या जनप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी देखील दाखवण्याबद्दल मी सूचना दिली होती. त्या सगळ्यांची स्वीकृती घेऊन आपण लवकरच या मार्गाचंही भूमिपूजन करून कार्याला सुरुवात करू. 45,000 कोटीचा हा जो नवीन रस्ता आहे हा पुण्यापासून बंगळुरूला जाणारा हा सगळा नवीन ग्रीन हायवे आहे. त्यामुळे माझी आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की या हायवेच्या बाजूला नवीन स्मार्ट सिटी, स्मार्ट विलेजेस, इंडस्ट्रीयल टाउन, लॉजिस्टिक पार्क आणि विशेषतः इंडस्ट्रीयल पार्क आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी काही नवीन प्रकारचे आपण टाउनशिप डेव्हलप केली तर आज पुणे शहरावर जो एक विशेष करून मोठ्या प्रमाणाचा भार आहे त्या भारातून मुक्ती मिळून एक नवीन स्मार्ट सिटी तयार होईल आणि अशा सॅटेलाईट डेव्हलपमेंट सेंटर तयार होऊन त्यात नक्कीच आपल्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये भर पडेल. तेव्हा या रस्त्याच्या बाजूला आपण जरी केलं नाही तरी लोक बाकी येऊन सगळे विकास करणारच आहेत. तेव्हा सरकारने यात इनिशिएटिव्ह घ्यावा आणि या रस्त्याच्या बाजूला बराचसा भाग हा जमीन स्वस्त आहेत कारण त्या भागामध्ये काही ठिकाणी पाणी कमी आहे. त्याचा उपयोग करून नक्कीच त्या भागामध्ये जर टाउनशिप निर्माण केली तर त्या दुष्काळग्रस्त भागामध्ये नवीन रोजगाराची निर्मिती होईल. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने त्या ठिकाणी गतिशीलता वाढेल आणि नक्कीच आपल्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठी भर पडणार आहे. आणि पुणे ते बंगलोर हा जो ट्रॅफिक आहे हा हायवे बनवत असताना मला मुंबई पुणे हायवे बनवण्याची संधी मिळाली. खंबाटकी घाटाची जुनी टनेली माझ्या काळातच बनली. त्यामुळे मला याची कल्पना होती की पुणे आणि मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक येतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये मुंबईमध्ये प्रदूषण होतं, ट्रॅफिक जाम होतो आणि म्हणून आपण जो उत्तर प्रदेशचा, हिमाचल, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात
हा सगळा ट्रॅफिक जो दक्षिणेत जातो, आंध्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू, हा सगळा पुण्या मुंबईहून जातो. त्यामुळे आपण आता असा एक नवीन रस्ता तयार करायला हातात घेतला आहे, तो म्हणजे सुरतपासून आपण सुरत ते नाशिक, नाशिक ते अहमदनगर, अहमदनगर ते सोलापूर, हा नवीन ग्रीन एक्सप्रेस हायवे मोठा 8 लेनचा आपण त्या ठिकाणी बांधायला घेतल्यामुळे आता हा सगळा ट्रॅफिक जो आहे बंगलोरकडे जाणारा, हैदराबादकडे जाणारा, कोचीनकडे जाणारा, त्रिवेंद्रमकडे जाणारा, कन्याकुमारीकडे जाणारा, विशेषतः बेंगलोरकडे जाणारा, आता हा उत्तरेतून येणारा सगळा ट्रॅफिक मुंबई पुण्यात येणार नाही. त्यामुळे पुणे कोल्हापूर रस्त्याची पण ट्रॅफिक कमी होईल आणि पुणे सोलापूरही रस्त्याचा ट्रॅफिक कमी होईल आणि पुण्या मुंबईतलंही ट्रॅफिक कंजेक्शन कमी होईल आणि हा सगळा ट्रॅफिक परस्पर बाहेरून हा पूर्णपणे अहमदनगरच्या बाहेरून, नाशिकच्या बाहेरून, डायरेक्ट सोलापूरच्या बाहेरून हा दक्षिणेकडे जाणार आहे आणि त्यामुळे नक्कीच पुण्याच्या आणि मुंबईच्या प्रदूषणामध्ये आणि आपल्या ट्रॅफिक जाममध्ये जी काही स्थिती आहे ती कमी होईल. एकीकडे एक्झिस्टिंग रोड 6 लेनचा पूर्ण होणार, हे 3 लेनचे हे जे 6 लेनचा बोगदा पूर्ण होणार, नवीन पुणे बंगलोरचा मार्ग आपण जो आहे तो एक्सप्रेस हायवे करतो आहे त्याचा भरपूर फायदा होणार आणि त्याचबरोबर आपण आज सुरतपासून हा सगळा ट्रॅफिक उत्तरेतला दक्षिणेत जाणारा वळवल्यामुळे या ठिकाणी देखील मोठा ट्रॅफिक कमी होणार. त्यामुळे या पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या सर्व भागामधलं ट्रॅफिक कंजेशन आणि एअर पोल्युशन देखील कमी होणार आहे. पण त्याचबरोबर हे नवीन महामार्ग जे निर्माण होणार आहेत हे भविष्यातले महामार्ग आहे त्या मार्गापेक्षाही कितीतरी पटीने उत्तम आहेत, सरळ आहेत, अंतरही कमी होणार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बाजूला नवीन टाउनशिप, लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रीयल क्लस्टर्स आणि त्याचबरोबर स्मार्ट सिटी, स्मार्ट विलेजेस, IT पार्क वगैरे सारख्या योजना जर त्या भागात आल्या तर एक नवीन सिटी डेव्हलप होईल आणि त्यामुळे देखील पुण्यासारख्या शहराचा भार कमी होईल असा मला विश्वास आहे. मला आनंद आहे की नक्कीच आज खंबाटकी घाटाच्या कामाची सुरुवात होत असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या, पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने त्या दूर झालेल्या आहेत आणि आता आज ही टनेल थ्रू झाल्यामुळे नक्कीच एका चांगल्या प्रकल्पाची आज सुरुवात झालेली आहे. मी आपल्या सर्व जनतेचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि लवकरच याच्या उद्घाटनाकरताही पण मी पुन्हा एकदा सातारला येईल, त्यावेळी नक्की आपण याचं उद्घाटन लवकरात लवकर करूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज मी मध्य प्रदेशमधल्या कान्हा जंगलामध्ये आहे, त्यामुळे इथून मला असं वाटलं की संपर्क होईल की नाही, होणार नाही, पण संपर्क होऊ शकला आणि मी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो याचा मला अतिशय आनंद आहे. या निमित्ताने NHAIचे सर्व अधिकारी, अंशुमाली आणि त्यांच्या मार्गदर्शन करणारे सर्व अधिकारी, त्याचबरोबर राज्य सरकारचे सर्व अधिकारी आणि विशेषतः लँड एक्विशनच्या कामामध्ये, फॉरेस्टच्या कामात ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. या भागातले सगळे लोकप्रतिनिधी, विशेषतः उदयन महाराज, श्रीनिवास पाटीलजी, त्याचप्रमाणे बाळासाहेब पाटील, सगळे आमदार, खासदार रामराजे, त्यानंतर आमचे खासदार निंबाळकर, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो की त्या सगळ्यांचं सहकार्य नेहमीच या प्रकल्पाकरता झालेलं आहे. पुन्हा एकदा माझ्याकडून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद. पूर्ण देशामध्ये रस्ते बांधणी करता आहात त्याच्याबद्दल प्रत्येक भारतीयाला आपल्याबद्दल आदर आणि अभिमान आहेच. आज हा जो नवीन बोगदा बनतोय, तयार होतोय, हा संपूर्ण परिसर कसा दिसतोय हे आपण ड्रोनच्या माध्यमातून बघणार आहोत. हा संपूर्ण टनेल आणि टनेलच्या बरोबरीनं जो हा ट्विन टनेल जो आपण म्हणतोय, ज्याला आपण बोगदा म्हणतोय, तो आपण हा सगळा आता या ठिकाणी बघत आहात. आताच आपण जेव्हा हा टनेल ब्रेक थ्रू केला त्यानंतरची ही काही दृश्य आम्ही आपल्याला दाखवत आहोत. नजीकच्या काळात याच बोगद्यातून हजारो वाहनांची ये जा होणार आहे, ज्याच्यातून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, इंधनाची बचत होणार आहे. आणि आता या कार्यक्रमातील शेवटचा टप्पा मी विनंती करतो PD सर, कदम सर यांना की त्यांनी आभार प्रदर्शनासाठी या ठिकाणी यावं.
आजच्या खंबाटकी घाटातल्या 6 लेन टनेलच्या ट्विन टनेल मधल्या अंतिम एक ब्लास्टसाठी या कार्यक्रमासाठी देशाचे भूपृष्ठ वाहतूक मंत्री मान्य गडकरी सर, तसेच बाकी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील सर, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर साहेब, सर्व जिल्ह्यातील सर्व खासदार, जिल्ह्यातील सर्व आमदार, सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व NHAI चे सर्व अधिकारी व MRT चे सर्व अधिकारी व गायत्री कन्स्ट्रक्शन यांच्या सर्व स्टाफ आणि मॅनेजमेंट यांनी जे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं आणि सर्वांनी आपला बहुमूल्य वेळात वेळ काढून सदर कार्यक्रम जॉईन केलं, त्या सर्वांचे मी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने धन्यवाद मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आदरणीय गडकरीजी यांच्यासह सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. जे ऑनलाईनद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्या सर्वांचे आभार. आपण हा संपूर्ण कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पूर्ण केला आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार. विशेषतः खंबाटकी बोगद्यासाठी जे इथं हजारो कर्मचारी कामगार काम करतायत त्यांचे आवर्जून कौतुक केलं पाहिजे, कारण हे खरे इथले भूमिपुत्र आहेत की जे अत्यंत कष्ट करून अहोरात्र काम करून हा बोगदा पूर्ण करतायत. या कष्टकऱ्यांना सुद्धा सलाम. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि हा कार्यक्रम संपला त्याची सांगता झाली असे जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद.